नमस्कार. एक कुसुमाग्रजांची कविता तुमच्या समोर सादर करते. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कदमलेल्या केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणे आली गेली गाठ्यात राहून. माहेर वाशिन पोरीनं सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चल विजली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांना मध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. अशा सुंदर कविता लिहिणारे कवी कुसुमाग्रज. आणि त्याचबरोबर कुणी घर देता का रे घर, हा डायलॉग तुम्ही किंवा ऐकलाच असेल नटसम्राट नाटकातील. कुणी घर देता का रे घर, एका तुपानाला कुणी घर देता का. एक तुपान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरात हिंडत आहे, जिथून कुणी उठवणार नाही अशी जागा ढूंढत आहे. कुणी घर देता का रे घर. असे सुंदर नटसम्राट नाटकातून शब्द फेक करणारे सुंदर नाट्य आपल्या रचनेतून तुमच्या पुढे संवाद अतिशय सुंदर फेकणारे कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर मध्ये आज आपण हा मराठी भाषा गौरव दिन साजरा करत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय सावंत सर, उपमुख्याध्यापिका सौ ए कुलकर्णी मॅडम, पर्यवेक्षक गडद सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख साबळे सर, सर्वांचे सहर्ष स्वागत. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री जगन्नाथ पवार सर, माजी प्राचार्य रियाद शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी काम केलेले आहे. सौ विद्या जगन्नाथ पवार, माजी सहशिक्षिका लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर. इथे असणाऱ्या काही मुलांना माहित पण असेल, मॅडम आपल्या शाळेतील एक सहाय्यक शिक्षिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा पण मराठीच विषय होता, त्यांच्याविषयी बोलावं तेवढं थोडंच आहे बघा. लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मध्ये त्यांचंही सहर्ष स्वागत. तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी यांचेही सहर्ष स्वागत. 1988 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने प्राप्त झालेले ज्येष्ठ कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला कवितेला नव्या उंचीवर नेऊन ठेवले. कुसुम हे शिरवाडकर यांच्या बहिणीचे नावावरून त्यांनी आपले नाव कुसुमाग्रज असं ठेवलं. त्यांचं मूळ नाव विष्णू वामन शिरवाडकर, पण त्यांनी टोपण नाव ठेवलं कुसुमाग्रज. हे त्यांच्या बहिणीच्या नावावरून. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांच्या 27 फेब्रुवारी हा जन्मदिवशी मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित करण्यात आला. कुसुमाग्रज या नावाने कवितेमध्ये रमताना कथा, कादंबरी, नाटक, ललित वाङ्मय यामध्येही त्यांनी मुक्त विहार केला. वयाच्या 17व्या वर्षापासून बालबोध मेवा या मासिकातून त्यांनी कविता व ललित साहित्य लिहायला सुरुवात केली. त्यापैकी नटसम्राट या महान नाट्यकृतीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या बोलावं तेवढं थोडंच आहे. तसेच आज मराठी भाषा गौरव दिन, आपल्या मराठी भाषेविषयी, माय बोलीविषयी बोलावं तेवढं थोडंच आहे. जाता जाता मी एवढेच म्हणेन, मराठी राजभाषा आमची मराठीची शान, भजन कीर्तन ऐकताना हरपते भान, काना मंत्रा वेलांटीचे मिळाले वाण, साहित्य आणि इतिहास मराठीचा महान. मराठी बाय बोल आमची बोल रसाळ, भाषा सहज सुंदर प्रेमळ लढीवाळ. मराठी भाषेचा आम्हा सदा गर्व, मराठी भाषा दिन साजरा करूया सर्व, मराठी भाषा दिन साजरा करूया सर्व. जय महाराष्ट्र, जय मराठी, जय भारत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना विनंती की त्यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचं पूजन करावं. जाग्या करणारे आहेत. या ओळी असो किंवा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ही कविता, किंवा टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन हा डायलॉग. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या ओळी कानावर पडताच पटकन नाव डोळ्यासमोर येतं ते कणा कवितेचे रचनाकार
नटसम्राट नाटकाची रचना करणारे, अद्वितीय मराठी साहित्य रचना करणारे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांचं विस्मरण कधीही होणार नाही. कुसुमाग्रजांच्या मराठी साहित्यातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून संपूर्ण जगभरात 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कोरोनी गेले माय बोलीला आमुच्या अंतर्यामी होतं मराठी मातीतलं कुसुमाग्रज शब्दसृष्टीचे स्वामी होते. माय मराठी साध मराठी भाषांचा भावार्थ मराठी, बात मराठी, सात मराठी, जगण्याला या अर्थ मराठी, जगण्याला या अर्थ मराठी. धन्यवाद. सर्व विनंती त्यांनी स्थानापन्न व्हावे. यानंतर इयत्ता 7वी अ चा विद्यार्थी कुमार आदित्य जयवंत शिंदे हा याने प्रशालेस कुसुमाग्रजांची प्रतिमा भेट देत आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री सावंत सरांना विनंती की त्यांनी त्याचा स्वीकार करावा. या विद्यार्थ्याने स्वतः कुसुमाग्रजांचं चित्र रेखाटलं आहे. त्याची चित्रकला फारच सुंदर आहे. त्याने स्वतः हे चित्र काढलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करायचं आहे. तुमच्यातून हा एक विद्यार्थी अबोल, शांत पण सुंदर असा कलाकार. माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात, संतांच्या शब्दात, इतिहासाच्या पानात. तेव्हा हसून सारेजण म्हणाले, आम्ही शोधलं आमचं मराठीपण भूमीवरील माणसांच्या मनात. असे 700 पाहुणे आहेत. पाहुण्यांची ओळख करून देत आहेत सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री साबळे सरांना विनंती की त्यांनी आजच्या पाहुण्यांची ओळख करून द्यावी. आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन आणि या कार्यक्रमानिमित्त आपण आपल्याला लाभलेले जे प्रमुख पाहुणे आहेत, या प्रमुख पाहुण्यांची ओळख थोडक्यात मी या ठिकाणी करून देतोय. आजचे प्रमुख अतिथी श्री जगन्नाथ दत्तात्रय पवार हे बलवडी बाळवणीचे रहिवासी असून रयत शिक्षण संस्थेमधून 2014 साली प्राचार्य पदावरून निवृत्त झाले आहेत. गेली 32 वर्ष त्यांनी गणित आणि विज्ञान या विषयाचे दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना दिलेले आहे. त्यांचं शिक्षण हे BSc M.Ed हे असून त्यांचं शिक्षण असून निवृत्तीनंतर ते प्रामुख्याने शेतीकडे वळाले आहेत आणि अलीकडे ते अतिशय उत्तम अशी शेती त्या ठिकाणी करतायत. पण शेतीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांनी 1977 साली ज्योतिर्लिंग ग्रामीण साहित्य मंडळाची स्थापना ही त्यांच्या गावी केलेली आहे. आणि त्याचबरोबर साहित्य क्षेत्रात त्यांनी जमेल तसे कविता लेखन केलेलं आहे. पण ही त्यांची आवड आहे आणि हा कविता लेखनाचा छंद जपताना त्यांनी अनेक कविता या लिहिलेल्या आहेत. काही दिवसातच त्यांचा प्रबोधन ठोसा या नावाचा काव्यसंग्रह हा प्रकाशित होतोय की ज्यामध्ये त्यांनी कवितेतून समाजाला प्रबोधन केलेलं आहे. आणि आजही ते आपल्याला त्यांनी एक पलूस गावावर एक विशेष कविता लिहिलेली आहे आणि ती कविता ते आज या ठिकाणी सादर करणार आहेत. तर नक्कीच ही कविता तुम्हाला त्या ठिकाणी आवडेल आणि त्या कवितेतून तुम्हाला पलूस गाव हे त्या ठिकाणी समजेल. त्यानंतर आजच्या दुसऱ्या पाहुण्या त्या म्हणजे ते आपल्यातीलच आहे. त्यांचं नाव आहे विद्या जगन्नाथ पवार मॅडम. या आपल्या शाळेत गेली 27 वर्ष
त्यांनी इथं अध्यापनाचं काम केलेलं आहे आणि मे 2022ला त्या निवृत्त झालेल्या आहेत. त्या मराठी आणि इतिहास या विषयाचं त्यांनी आपल्या प्रशालेमध्ये अध्यापनाचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचं शिक्षण MA BEd हे झालेलं आहे. त्यांची एकूण सेवा ही 27 वर्ष इतकी त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचा सुद्धा अध्यापनाकडे असलेला ओढा. तर असे ह्या पवार मॅडम हे अतिशय शांत, संयमी आणि मित स्वभावाचे आहेत. आज या निमित्ताने, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एकत्र जमलोय आणि हे दाम्पत्य आपल्याला प्रमुख पाहुणे या ठिकाणी लाभलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे आपले प्रमुख पाहुणे यांची थोडक्यात ओळख या ठिकाणी मी करून दिलेली आहे. जय हिंद, जय मराठी, जय महाराष्ट्र. धन्यवाद. प्रमुख पाहुणे माननीय श्री जगन्नाथ पवार सर यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री AS सावंत सरांनी करावा अशी त्यांना विनंती. बुके देऊन सत्कार संपन्न होत आहे. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर दुसऱ्या अतिथी सौ विद्या जगन्नाथ पवार मॅडम यांचा सत्कार प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका आदरणीय सौ कुलकर्णी मॅडमनी करावा अशी त्यांना विनंती. बुके देऊन सत्कार होत आहे. सत्कार होईल त्या शिक्षकांनी वरती स्टेजवर यायचं आहे. श्री यादव सर, श्री KC मडके सर, सौ SV देशमुख मॅडम, श्री CA आहिरे सर, सौ MM मोरे मॅडम, सौ MS पाटील मॅडम, चालू वर्षी मराठीचे अध्यापन करणारे सौ AA कुलकर्णी मॅडम व श्री DV खोत सर, या सर्व शिक्षकांनी स्टेजवर लवकर यायचं आहे. होत आहे. मराठी विषयाचे सर्व अध्यापक अध्यापकांनी वरती यायचं आहे. सर्व अध्यापकांनी पटपट वरती यायचं आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जावलं खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून या विद्यार्थ्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. यानंतर तसेच आपल्या प्रशालेत मॅडमचा देखील गुलाबपुष्प देऊन सत्कार करावा. परिसर स्पर्शापरी असे कीर्तिवंत, परिसर स्पर्शापरी असे कीर्तिवंत. मराठीच्या माजी शिक्षिका सौ पवार मॅडम यांचाही सत्कार होत आहे. आपल्या मराठीचं सुंदर अध्यापन करणाऱ्या माजी अध्यापिका सौ विद्या पवार मॅडम या नेहमी स्वतःच्या BC डिव्हिजन आपल्या प्रशालेच्या ग्रंथालयात पुस्तके आणण्यासाठी देतात. यावर्षी त्यांनी जवळजवळ 1550 रुपयांची 8 संदर्भ ग्रंथ शाळेस भेट दिली आहे. त्यातीलच एक पुस्तक आपल्या प्रशालेस देत आहेत. प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री AS सावंत सरांना विनंती की त्यांनी या पुस्तकाचा स्वीकार करावा. धन्यवाद मॅडम. त्यानंतर ग्रंथपाल सौ प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री AS सावंत सरांना विनंती की त्यांनी आभार पत्र मॅडमना देऊन त्यांची कृतज्ञता व्यक्त करा. धन्यवाद. मन जपणारे, माणूसपण जागविणारे, मराठी माणूस म्हणून अभिमान बाळगणारे सन्माननीय श्री जगन्नाथ पवार सर. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला पलूसगाव कितपत माहीत आहे? फार तर घर ते शाळा किंवा आणखी काही ठिकाणं. पण आजच्या पाहुण्यांनी
श्री जगन्नाथ पवार सरांनी आपल्या पलूस गावाला शब्दबद्ध केलेला आहे आपल्या कवितेमध्ये. सरांना विनंती की त्यांनी आपली कविता सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. या प्रयोगशाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक सावंत सर, उपमुख्याध्यापिका सौ कुलकर्णी मॅडम, पर्यवेक्षक, सर्व सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, मी आपणापुढं आपल्या गावाविषयी कानाकोपऱ्यात असणारी ठिकाणे आणि नक्की आपल्या गावाची ओळख कशी होईल या दृष्टीनं काव्यरचना केलेली आहे. गावचा इतिहास आपणापुढं असावा या दृष्टिकोनातून माझी काव्यरचना मी आपणापुढे सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे पलूस गावचे वैभव. पलूस गावचे वैभव. पलूस गावाचा परिसर हिरवा फुलला सुंदर, कृष्णामाईचं पाणी मिळतं शेती हिरवीगार. पलूस गावाचा परिसर हिरवा फुलला सुंदर, कृष्णामाईचं पाणी मिळतं शेती हिरवीगार. काळ्या रानातून फळ उसाचे किती डौलदार, छोट्या मोठ्या द्राक्ष बागांनी शोभेवंत फार. काळ्या रानातून फळ उसांचे किती डौलदार, छोट्या मोठ्या द्राक्ष बागांनी शोभेवंत फार. इरिगेशनच्या पाण्यासंगे शिवारात पाट, ग्रीन हाऊसच्या भाजीपाल्याचा वेगळाच थाट. इरिगेशनच्या पाण्यासंगे शिवारात पाट, ग्रीन हाऊसच्या भाजीपाल्यांचा वेगळाच थाट. कॅनॉल पाण्याचा माळ रानातून खालच्या भागात, शिवार सारा भिजत राहतो शेती जोमात. मावळत्या किनारी बाजूला झाडांची रास, किर्लोस्करांचा मूळ कारखाना शोभेवंत खास. माळ रानात मावळत्या किनारी बाजूला झाडांची रास, किर्लोस्करांचा मूळ कारखाना शोभेवंत खास. परिसरातलं भूषणेची आम्हाला वरदान, छोटे मोठे उद्योग निघाले सोन्याची खान. परिसरातलं भूषणेची आम्हाला वरदान, छोटे मोठे उद्योग निघाले सोन्याची खान. किर्लोस्करांच्या पुण्याईचं हे सुंदर योगदान, कष्टकऱ्यांच्या घामासाठी हेची श्रद्धास्थान. खाली बाजूला गावच मुकले येथे वसलेले, पलुसकरांचे जीवन येथे सदैव कसलेले. खाली बाजूला गावच मुकले येथे वसलेले, पलुसकरांचे जीवन येथे सदैव कसलेले. गावाभोवती तटभिंतीचा पांढऱ्या मातीत, पूर्वजनांचा हा दिलासा संरक्षणात. गावाभोवती तटभिंतीचा पांढऱ्या मातीत, पूर्वजनांचा हा दिलासा संरक्षणात. रस्ता वळणाची येशी मधनं येती गावात, आजूबाजूच्या गाडी वाटा मिसळती त्यात. रस्ता वळणाची येशी मधनं येती गावात, आजूबाजूच्या गाडी वाटा मिसळती त्यात. बाजारपेठेची रस्ता वळते मदेव चौकात, कासारवाड्यावरून जाते वरच्या भागात. बाजारपेठेची रस्ता वळते मदेव चौकात, कासारवाड्यावरून जाते वरच्या भागात. मास्टर प्लॅनची रस्ता मोठी पाव भरदार, दोन्ही बाजूंच्या दुकान गाळ्यांनी शोभेवंत फार. गाव सोसायटी पलूस बँक इथे चौकात, क्रांती स्मारक तळ्या किनारी शोभेवंत खास. मराठी मोळी चिंचेच्या चुनी व डोलात, पिढ्या पिढ्यांना शिकवण देते मराठी मोलात. पुढ्या रस्त्याला बिरोबा मंदिर पाव टुमदार, वडार वस्ती बर्गे वाडा मागे जमीनदार. विठ्ठल रुक्माई मंदिर सुंदर गान वैभवात, टाळ मृदुंगी आवाज गमतो भजन कीर्तनात. सावकार वाडा धनगर वाडा मागच्या भागात, हनुमान मंदिर मुस्लिम मशीद समोर दारात. पुढे पारावर महादेव मंदिर मोठ्या टोलात, घडीव दगडांचा दांडेकर वाडा पुराणी झोलात. सनगर वाडा चौडेश्वरी मंदिर गुणमट्याच्या वळणात, सांबार गल्ली ढोर गल्ली खालच्या भागात.
ग्रामपंचायत पाटीलवाडा चावडी चौकात रस्ता खालची वळून जाते गावंदर शेतात तेलीवाडा कळशीवाडा या रस्त्यात गोडी वीर छोटी धबधबी ओढ्याच्या पात्रात 11वरची तालीम पाहो पैलवानी ढंगात पांढऱ्या मातीचा ढिगारा दिसतो मोठ्या अंगात गंजी खाना बोरगाईनगर लांबच्या पल्ल्यात शिवाजीनगर चिंचेचा मळा येळावी रस्त्यात रेणुका मंदिर हरिजन वस्ती ओढा किनाऱ्यात सुतार गल्ली दफान भूमी गावच्या कोण्यात स्वामी विवेकानंद जुने वाचनालय पावा गावात कला क्रीडा आणि साहित्य मंडळे नवीन नावात यशवंत सहकारी पाणी पुरवठा गाव शिवारात शेतकऱ्यांना मोठा दिलासा आर्थिक लाभात स्वयंप्रेरित सोनाई ट्रस्ट मौलिक गावात सामूहिक विवाह गरिबांना मदत समाज कार्यात पवार वस्ती पुदाले मला अमलापूर रस्त्यात गोंदिलवाडी वाळव वाट आडवी रस्त्यात दत्त मंदिर ज्योतिबा मंदिर लांबच्या वळणात गायकवाड वस्ती मोहिते मळा मोठ्या पल्ल्यात ऋषीनगर जाधव मळा कॅनाल पट्ट्यात रेल्वे लाईन पुलाची रस्ता खालच्या गोलात समर्थ विद्यालय अभिजित कॉलेज पाव जोसात ज्ञानदानाचे आधुनिक कार्य स्पर्धेच्या युगात मार्केट यार्ड नवे एसटी स्टँड झाल्या गावात स्मशानभूमी सरकारी दवाखाना चढाच्या रस्त्यात MIDC जवाहर विद्यालय समोर डोलात नवतंत्रज्ञान नवी मशिनरी पाव जोमात पाण्याची टाकी उंच टेकावर हवाई डोलात नळ योजना पाणी पुरवठा साऱ्या गावात आर्ट सायन्स सिनियर कॉलेज हायवे रस्त्यात खेळ क्रीडांगण स्टेडियम पाहो मोठ्या डौलात संग्राम भवन शासकीय विश्रामगृह पुढच्या रस्त्यात स्टेडियम मागून रस्ता वळते काळवट बोलात म्हाडा कॉलनी सावंतपूर वसाहत पश्चिम भागात इनामपट्ट्याचा परिसर मोठा काळवटी भागात दत्तनगर विकास कारखाना सावंतपूर रस्त्यात भक्तासाठी निरंकारी भवन समोर वस्त्यात मराठी शाळेहून रस्ता निघते इनाम पट्ट्यात ग्रामदैवत खंडोबा मंदिर सुंदर रस्त्यात माघ पौर्णिमेला यात्रा भरते इथे व जोसात मिरवणुकीने पालखी सोहळा मराठी घोसात लकी विद्यालय पिराचे मंदिर समोर डोलात यश कीर्तीची परंपरा ही नावलौकिकात विद्यानगर शिक्षक कॉलनी या हो भागात ज्ञानदानाचा परिसर मोठा ग्रामवैभवात भोरे वस्ती माळी वस्ती खडक माळात गुंके तलाव छोटी ओगळ खाली गोलात पोलीस ठाणे तसे कार्यालय नव्या व जोमात विमानतळाचे मैदान पसरले महाडिक माळात किर्लोस्कराचे विमान उतरते इथे व तळात भारतीय विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेज समोर डोलात गायरानाची रस्ता निघते खाल स्टँडच्या भागात शिवाजी चौक भरून राहतो नेहमी गर्दीत आठवडा बाजार मोठा भरतो इथे मैदानात शेतीमालाच्या उलाढाली मोठ्या आर्थिक लाभात मठ शांतीचा दोन्ही राजांचा पुढे मंदिरात भावभक्तीने शांती मिळते सदैव संख्यात दोन्ही राजाची कृपा मावर जन्मापासून हृदय शांतीचा संदेश मिळतो येथे बसून श्रावण मासी यात्रा भरते इथे व गावात जंगी कुस्त्याचे मैदान मोठे प्रसिद्ध नावात गाड्या शर्यती झांज पथके लेझिम तालात गाव खजिना वाजत गाजत मोठ्या डोलात दोंडी राज ट्रस्ट खंडोबा ट्रस्ट मोठ्या गावात साऱ्या बाजूनी विकास करती ग्रामवैभवात 12 बलुते स्वयंरोजगारी चालव गावात सहकार्यांनी उद्योग करती स्वयं विकासात विष्णू दिगंबर पलुसकर नाव संगीत विश्वात मौलिक कार्य अलौकिक प्रेरणा प्रसिद्ध जगतात विष्णू दिगंबर हायस्कूल पाहो परांजपे कॉलनीत ज्ञानदानाचे सुंदर कार्य नवीन वर्णित पद्मावतीचे देऊळ पाहो ओढा किनाऱ्यात पद्मानगर नाव मिळाले सुळे वस्तीत अनपट वस्ती इंगळे तलाव वरच्या भागात सूतगिरणी कोयना वसाहत समोर रस्त्यात वेतळ बुवा एसटी डेपो इथे गोलात उर्दू शाळा MIDC लक्ष्मी माळात
आंधळी फाटा बोरीची टेक सातारा रस्त्यात औंध संस्थान अंमल होता इतिहास काळात. MIDC मोठे प्रकल्प नव्हे गावात, तालुक्याचा बहुमान मिळाला आमच्या गावात. धोंडीराज महाराज विष्णू दिगंबर भूषण गावात, लकी विद्यालय किर्लोस्कर कारखाना नाव लौकिकात. ग्राम विकास सुजन संस्कृती नांदे गावात, समृद्धीची परंपरा ही आमचे गावात. कुंडल बांबोडे येळावी अमनापूर गावाची शिव, पलूस नगरीची रचना मोठी शिवाराची धाव. शब्द फुलांची रचना सारी धोंडीराज सेवेत, पलूस गावाचे वैभव फुलावे सुख समृद्धीत. धन्यवाद सर. खूपच सुंदर. विद्यार्थी मित्रांनो, आज मराठी भाषा दिन. कविता करणं तसं खूप सोपं, पण त्याच्यासाठी तुमच्याकडे शब्दसंग्रह हवा आणि हे मांडताना तुमच्याकडे माहिती हवी. आज पलूस गावाला तुम्ही कधी नव्हतं पाहिलं, कधी अनुभवलं नव्हतं, एवढं सरांनी तुम्हाला फिरवून आणलेलं आहे. आणि सरांच्या या सुंदर कलाकृतीसाठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्या. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आमच्या मुलांना पलूस दाखवून आणलात त्याबद्दल खूप धन्यवाद. धन्यवाद सर. मराठीविषयी कवी वि.म. कुलकर्णी म्हणतात, माझ्या मराठीची गोडी मला वाटते आवीत, माझ्या मराठीचा छंद मला नित्य मोहवीत. ज्ञानोबाची तुकोबाची मुक्तिशाची जनाईची, माझी मराठी चौकडी रामदास शिवाजीची. यानंतर आजच्या प्रमुख पाहुण्या आदरणीय सौ विद्या पवार मॅडम यांना विनंती की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना थोडक्यात मार्गदर्शन करावे. आदरणीय व्यासपीठ, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, ऊन फार आहे. बऱ्यापैकी मराठी दिनाची माहिती MS पाटील मॅडमनी, गुरव मॅडमनी सांगितलेली आहे तुम्हाला. मी अगदी थोडक्यात फक्त सांगते की पूर्ण मानवी समाज जो आहे, या समाजाला साहित्याची खूप गरज आहे. आपली संस्कृती मानवी समाज टिकवतो आणि या संस्कृतीला समृद्ध करण्याचं काम साहित्य करतं. महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्याचा पाया संतांनी घातला. संत, कवी, लेखक, कथाकार, कादंबरीकार यांनी आपल्या शब्दामध्ये जी रचना केली, ती रचना ही चिरंतन टिकणारी असते. आणि आपण माणूस हा मर्त्य आहे, म्हणजे मृत्यू आपण पावतो, पण आपलं जे हे कार्य आहे शब्दांचं, ती संस्कृती टिकवते, साहित्य टिकवते. कुसुमाग्रजांचा जन्म 27 फेब्रुवारीला झाला. खरं तर त्यांचं पूर्ण नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर. त्यांचे काका वामन त्यांनी त्यांना दत्तक घेतलेलं होतं आणि म्हणून त्यानंतर त्यांनी आपलं जे लेखन केलं ते विष्णू वामन शिरवाडकर या नावाने केलं. आणि त्यांच्या बहिणीवरून कुसुमाग्रज म्हणजे मोठा भाऊ बहिणीचा, आणि त्या नावानं त्यांनी काव्य लेखन केलेलं आहे. त्यांना महाराष्ट्रामध्ये तात्यासाहेब या टोपण नावानं ओळखलं जायचं. त्यांनी त्यांची 3 नाटकं जी आहेत ती मराठी महाराष्ट्र साहित्य पुरस्कार लाभलेले आहेत. ययाती देवयानी, वीज म्हणते धरणीला आणि नटसम्राट. नटसम्राट तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावर चित्रपट सुद्धा काढलेला आहे महेश मांजरेकरांनी. आणि नाना पाटेकरांची ती भूमिका खूप गाजलेली आहे. जवळजवळ 40 कोटींची कमाई या चित्रपटानं केलेली आहे. वि.स. खांडेकरांच्या नंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे हे दुसरे साहित्यिक होते विष्णू वामन शिरवाडकर. त्यांचं मत होतं की कवींनी, लेखकांनी समाजासाठी काहीतरी दिलं पाहिजे आपल्या लिखाणातून, म्हणून त्यांचं कोलंबसचं गर्वगीत हे खूप श्रेष्ठ काव्यकृती मानली जाते. त्यानंतर त्यांची कविता आहे सर्वात्मका शिवसुंदरा. तर परमेश्वर कुठं आहे, आपला गोंधळ उठतो, आपल्याला देव नाही पूजा केली, आपल्याला वाटतं की काहीतरी आपल्याला अनर्थ घडेल, किंवा मी नमस्कार नाही केला, पेपरला आलो, देवाला नमस्कार केला नाही. त्यामुळे अशा अंधश्रद्धा आपल्या मनात पूर्वी होत्या त्या काळात. म्हणजे त्यांचा जन्म 1912चा. देवाविषयी अंधश्रद्धा त्या काळातही होत्या, आजही आहेत. तर त्यांची एक सर्वश्रेष्ठ कविता आहे जी 8वीला आहे. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना. तर परमेश्वर कशात आहे बघा. तुम्ही दैनंदिन जीवन जगताना आपल्या चराचरामध्ये तो ईश्वर आहे.
सुमनात तू गगनात तू, म्हणजे फुलामध्ये आहे, आकाशात आहे, ताऱ्यामध्ये फुलतोस तू. सद्धर्म जे जगतामध्ये सर्वात त्या वसतोस तू. चोहीकडे रूपे तुझी जाणीवही माझ्या मना, सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादन. तर ईश्वर हा शेतकऱ्यांमध्ये आहे, काम करणाऱ्या, शेतामध्ये काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्यामध्ये आहे. त्यानंतर शेवटचं कडवं मी म्हणते, करुणा करा करुणा तुझी, म्हणजे तुझी आमच्यावर जर श्रद्धा आहे, आशीर्वाद आहे, असता मला भय कोटले, मला भिण्याचं काहीच कारण नाही. स्वार्थाविना सेवा जिथे तिथे तुझे पद पावना, म्हणजे जिथं निस्वार्थीपणे सेवा केली जाते तिथे तो परमेश्वर असतो. आता यांचं काव्य एवढं श्रेष्ठ होतं की 2003 साली, म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर कुसुमाग्रजांच्या स्मरणार्थ केंद्र शासनाने एक तिकीट काढलेलं आहे 2003 साली पोस्टाचं. म्हणजे बघा ते किती महान होते. अशा या कलाकारास, काव्यश्रेष्ठ साहित्यिकास आपण नमन करूया. आणि दुसरं आहे की आपण बोलताना नेहमी मराठी भाषेतून जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करूया. आज या दिनादिवशी मी तुम्हाला एवढंच सांगेन की मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. तुम्हाला पंढरपूरच्या वारीमध्ये मराठी मनाची श्रीमंती दिसेल, कारण आपली मराठी ही महाराष्ट्रामध्येच हाल सोसते. सुरेश भटांनी सांगितले, असंख्य पाहुणे पोसते मराठी आणि आपल्या घरी हाल सोसते मराठी. आपल्यावर इंग्रजीचा प्रभाव जास्त आहे, पण तो ज्ञान मिळवण्यासाठी आपण आपल्या मराठीला जपूया, समृद्ध करूया, एवढी आशा मी आपल्या सर्वांकडून करते. आणि महाराष्ट्रातील सर्वांना मराठा दिनाच्या शुभेच्छा देते. आणि मी माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. आपला मान मराठी, आपली शान मराठी, जगण्याचा ध्यास मराठी, महाराष्ट्राचा श्वास मराठी. यानंतर आभार व्यक्त होतील. आभार मानण्यासाठी येत आहेत प्रशालेचे पर्यवेक्षक श्री दळस सर. सरांना विनंती की त्यांनी आभार व्यक्त करावे. प्रथम मी जी मराठी विषय शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनाही मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्र हो, खूप पडले मी शॉर्टकटमध्ये घेतोय. आज कुसुमाग्रज हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मोठे साहित्यिक आहेत. त्यांचा जन्मदिवस आपण मराठा भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. आणि या शुभ प्रसंगी आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले पवार सर, ज्यांनी आपल्याला इथं बसूनच परुष दर्शन घडवले. हे लक्ष द्यायला पडेल, हे समोर बघते असे आपले जगन्नाथ पवार सर. आणि आपल्या शिक्षिका, माजी शिक्षिका पवार मॅडम, या दोघांनी, सरांनी दर्शन घडवलं आणि पवार मॅडमनी मस्तपैकी मराठी भाषा किती आवश्यक आहे आणि किती गोड आहे थोडक्यात त्यांनी कुसुमाग्रजांचा इतिहासही थोडक्यात व्यक्त केला. आपण दाम्पत्य या ठिकाणी आला, आमच्या सहभागी झाला, आमच्या विद्यार्थ्यांना शुभ आशीर्वाद दिला. माहिती दिल्याबद्दल आपलं मनापासून आभार, धन्यवाद देतो आपणाला. तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, सांस्कृतिक विभाग प्रमुख यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी सूत्रसंचालन करणारे आपल्या गुरव मॅडम, प्रास्ताविक करणारे पाटील मॅडम, आपण सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शूटिंग करणारे नेहमी कार्यमग्न असणारे आपले मुलमे सर या आणि आपले चतुर्थ कर्मचारी बंधू यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी या शाळेचे वैभव म्हणजे आपण सर्व विद्यार्थ्यांनी कडक उन्हात बसून सुद्धा जाणीव होऊ दिली नाही की आम्हाला ऊन लागते. म्हणजे एवढा गोडवा या दोघांच्या वाणीमध्ये होता. तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी मनापासून तुम्हालाही धन्यवाद देतो.